नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. आता शर्वरी बरोबर सुमित्राला घोडामध्ये घेत असते आणि तिला सांगत असते की जानकी वहिनीला किती त्रास आहे, किती टेन्शन आहे कामाचं, त्यामुळे मला तिचा अजिबात राग येत नाही. तिची उलट मला क्यू येते. बिचारी एकटी काय काय आणि किती किती करते, सगळीकडे तिला लक्ष द्यायला लागतं. किती जबाबदारी आहे तिच्यावर. सुमित्रा म्हणते, हो ग शरू, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. बिचारी त्या कामाच्या ओझ्याने किंवा तिच्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याने वाकून गेली, म्हणून कदाचित तिची चिडचिड होत असेल आणि असं बिथरल्यासारखी. एक्झॅक्टली आई, मला तेच सांगायचंय. जानकी वहिनीवर इतक्या जबाबदाऱ्या आहेत ना, म्हणून ती असं वागते. त्यामुळे तिची काय वागतीये, बोलते, त्याचं मला काहीही वाटत नाहीये. पण मला काय म्हणायचंय, आपण तिचं काम, तिचं ओझं कमी करू शकतोय ना. कसं? अगं आई, जबाबदाऱ्या वाटून घेऊ शकतोय की. अगं हो ग शरू, माझ्या लक्षातच नाही हे बघ, भरपूर तिच्याकडे जबाबदारी आहे. त्यातली एक जबाबदारी, जी पैशांची जबाबदारी ना मेन, ती मला द्यायला लाव. मी सगळं सांभाळेल. बिलं वगैरे, कुणाला काय द्यायचं काय नाही, सगळं सगळं. आणि हो, पैसे तिच्याच अकाउंटला असू दे, फक्त मला कार्ड द्यायला लाव आणि कार्डवरनं मी सगळे व्यवहार करीन. आणि तसंही प्रत्येक गोष्टीचा मी हिशोब ठेवणार आहे बरं, कारण व्यवहार आहे तो आई. पण कसं आहे ना, एक तरी जबाबदारी तिची कमी होणार ना. अशाच हळूहळू आपण सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाटून घेऊ. मग कसं तिचं ओझं कमी होऊन जाणार आणि ती रिलॅक्स फील करणार. कसं वाटतंय आई तुला? आता ही सुमित्रा बरोबर शरूने जे सांगितलंय ते ऐकायला लागलेली असते आणि तिला असं वाटतं की ही प्रामाणिकपणेच बोलतीये, तिची काळजी वाटते म्हणूनच बोलतीये. दुसरं काही न मागता हिने डायरेक्ट पैशाची जबाबदारी मागितलेली असते. तरी सुद्धा सुमित्रा भावनेच्या भरात म्हणते, हो, जानकीशी बोलतेच मी आणि पैशांची जबाबदारी सगळी तुला देऊन टाकते. निदान बिचारीचं एक तरी ओझं कमी होईल ना ग. हो ना ग आई. इकडे अवंतिका आलेली असते ऐश्वर्याला समजून सांगायला. ऐश्वर्या लगेच ड्रामा करते. अवंतिका, काही जर सांगायला आली असेल, समजून सांगायला आली असेल तर लगेच खाली व्हायचं. कारण माझं टेन्शनने डोकं फिरलंय आणि तुला रागाच्या भरात मी काही बोलून बसायची, त्यापेक्षा लगेच खाली जायचं. अवंतिका ऐश्वर्याच्या खांद्याला हात लावते. ऐश्वर्या, रिलॅक्स रिलॅक्स. नाटक बिटक बंद करा. शर्वरी ते नाहीये तुझे नाटक बघायला, कळलं का? मी एकटीच आहे आणि मला सगळं कळलंय. तुला सांगितलंय, सगळं सांगितलंय मला जानकीनं. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या काय भांडतेस ग तू? सॉलिड सॉलिड, म्हणजे तुला बक्षीस द्यायला पाहिजे. काय भांडतेस तू? कमालीचं मांडलं तुला. असं वाटलं की खरोखर भांडताय की काय तुम्ही. मिनिटभर तर असं वाटलं की तुम्ही खरोखरच भांडताय. एवढं टेन्शन आलं तुला, काय सांगू मी. पटलंय ना? म्हणजे शर्वरीला सुद्धा 100% पटलंय ना. अवंतिका आता खाली जा, उगाच तिला संशय यायचा आपण इथे जाऊन काय बोलतोय. तू जा पटकन खाली. अवंतिका इथून निघून जा, सांगते ना तुला. आता मोठ्या आवाजात ऐश्वर्या मुद्दाम बोलायला लागलेली असते, जेणेकरून शर्वरीला ऐकायला जाईल की खरंच यांचं भांडण चाललंय. अवंतिका, तू समजवायला आली या ऐश्वर्याला? वा, तुझी काय हिंमत आहे, ऐश्वर्याला समजावतीये. वा वा वा. अवंतिका, लगेच खाली निघायचा, शहाणपणा करायचा नाही. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या, मी समजून सांगायलाच आली आहे. जानकी वहिनी आणि तुझ्या मध्ये हे भांडण नको, वादविवाद मिटवा, नॉर्मल वाक पहिल्यासारखी. तर काय ग, हे मलाच ओरडते? हो हो, चल निघ बाहेर. अवंतिका, शहाणपणा करायचा नाहीये, चल निघ बाहेर. लगेच खाली निघायचं. अवंतिका, माझं डोकं फिरवायचं नाही, एका मिनिटात तू खाली गेली पाहिजे. अवंतिका म्हणते, अगं ऐश्वर्या, मी तुला समजून सांगते, जरा शांतपणे ऐक. जोर जोरात ओरडत असते. अवंतिका, आत्ताच्या आत्ता खाली जा आणि माझं डोकं फिरवू नकोस. अजिबात तिचं काही सांगायला येऊ नको मला. तू लगेच खाली गेली पाहिजे. आता ऐश्वर्या अवंतिकाशी इतकी जोर जोरात भांडत असते, जोर जोरात बोलत असते. अवंतिका म्हणते, गप ग, ओव्हर ऍक्शन व्हायला नको, जरा शांत बस की. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका निघतीस काय ग? तुला किती वेळा निघ म्हटलं तरी कळत नाहीये का? तू आता रडवेला चेहरा करून जा. तिला जेन्युइन वाटलं पाहिजे सगळं. हो हो, रडवेला चेहरा करणारच की. जा, हळूहळू जा. हो बाई हो. त्याने डाव टाकलेला असतो. बघू आता तिच्या डावामध्ये, तिच्या जाळ्यामध्ये ही शर्वरी अडकते की शर्वरी परत दुसरा जाळा टाकून यांनाच चकमा देणार का. आता रडत रडत आलेली असते. सुमित्रा म्हणते, काय झालं अवंतिका? आता जोर जोरात ही अवंतिका सुमित्राने म्हटली की लगेच रडायला लागलेली असते. अगं अवंतिका, रडतीयस काय? मित्र म्हणते, रडू नको, शांत हो. तिला समजून सांगायला कशाला गेली? ती कशी आहे माहिती आहे ना तुला, मग कशाला अपमान करून घ्यायला गेलीस ग? आता शर्वरी बघत असते अवंतिकाचं नाटक चाललंय की खरं चाललंय. या घरातले वादच मला सहन होत नाही आणि मला टेन्शन येतं या वादांनी. तू कशाला त्यांच्यात पडतीये? त्यांचं बघतील की त्या. तू शांत बस की. सगळ्यात महत्वाचं, तू असं स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं अवंतिका. असं कसं म्हणताय तुम्ही? आपण एकत्र राहतो, एकत्र कुटुंब पद्धत म्हटली की हे झालं की आपण बोलायला पाहिजे ना, की अजिबातच काही होते आणि आपण लक्ष द्यायचं नाही. असं कसं होणार? अलिप्त कसं राहता येणार? तर तुला या अवस्थेत असं त्रास करून घेणं नको नको ग बाई. असं काही करू नको, उगाच काही कमी जास्त व्हायचं. तू त्रास करून घेतला की बाळालाही त्रास होणार, बरोबर ना? आता सध्या तू आनंदात राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्लीज ग बाई, तू आनंदात राहा. नको या फंद्यात पडू. कशाला त्यांच्या नादाला लागतीयस? नाही,
आनंदात राहायलाच हवंय. घरी काय वातावरण असतं, कशी मी आनंदात राहू? रोज घरी कोण ना कोणतरी एकमेकांशी भांडत असतं, वादविवाद करत असतं. रोज राहाडा काही ना काहीतरी चाललेलाच असतो घरात. सगळ्याचा त्रास होतोय, मला इरिटिंग होतंय सगळं. सगळ्यात महत्वाचं, मी एकाच घरात राहते म्हणल्यावर इग्नोर कशी करू आणि कितीतरी इग्नोर करू गोष्टी. मी सगळं बघते ना तेव्हा मला जाणवतं आम्ही सौमित्रचं ऐकायला हवं होतं की इथून निघून जायला पाहिजे होतं मुंबईला. की मोठी चूक केली ना, आता मला पश्चाताप होतोय. घर सोडून मी निघून जायला पाहिजे होतं. इथे या राहड्यात मी फसायलाच नको होतं. किंवा हिला समजवायला गेलं तर ते मला ओरडल्या. आणि ती ऐश्वर्या तर मला डायरेक्ट हाकलूनच दिलं, चल निघ इथून, निघ इथून. ही कोणती पद्धत? मी समजूनच सांगतेय ना, शांतता ठेवा म्हणून. शांत हो, तू शांत हो ग बाई. आता लगेच जानकी आलेली असते. काय झालं, अवंतिका का रडतीये? आता सगळे शांत बसलेले असतात आणि जानकी एकटीच प्रश्न विचारते की अगं अवंतिका काय झालंय रडायला, सांग की. जानकी म्हणते सगळे मिळून आता मला विलन ठरवणार आहात का? म्हणजे मीच दोषी आहे, मीच गुन्हेगार आहे असं म्हणायचंय का? म्हणते असं काय बोलतीयस आणि तू असं विचार कधीपासून करायला लागलीस ग? तुला कोण विलन ठरवायला लागलाय? मध्ये शर्वरी चान्स मारून घेत असते, जानकीच्या बाजूने बोलत असते, फार गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते. डोंट मिसअंडरस्टँड, पण तुला हे असं समजण्याची गरजच नाहीये जानकी बहिणी. का तू असं विचार करतेयस? आता अवंतिका आणि जानकी दोघींनाही धक्का बसलेला असतो की ही जानकीला इतकी गोड गोड आणि छान छान कशी बोलायला लागली ते अगदी एका मिनिटात. कारण शर्वरी चांगलं वागू शकते यावर कोणाचाच विश्वास नसतो आणि ती जानकीशी छान वागतीये. मला तुझा राग आला होता आणि राग येणं साहजिकच आहे, कारण तू माझ्यावर नको नको ते घाणेरडे आरोप लावले होते. ऑफकोर्स राग आलाच होता, तो मान्यच करतेय मी. पण काय ना जानकी, सगळं विसरायला तयार आहे, मी समजू शकते. खूप जबाबदारी आहे, कामाचं खूप प्रेशर आहे, तुला खूप सगळीकडे लक्ष द्यायला लागतं, त्याच्यामुळे तुझ्या डोक्याला खूप ताण पडतोय. मला कळतंय ना सगळं. या जबाबदाऱ्या पार पाडायचा त्रास होणं साहजिक आहे, मी समजू शकते. त्या जबाबदाऱ्यांना वाटून घेऊया आपण. थोड्या करून सगळ्यांना वाटून दे, तू बरोबर रिलॅक्स होशील या सगळ्याच्या. तुझा हा त्रास, ह्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायचं ठरवलंय, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको. तू सुद्धा रिलॅक्स फील करशील अगदी आमच्यासारखं. हा त्रास कमी व्हावा यासाठी एखादी जबाबदारी मी वाटून घ्यायला तयार आहे. कोणतीही जबाबदारी दे, मी आनंदाने स्वीकारेन. किंवा ते म्हणजे काय काय आणि कसली जबाबदारी वाटून घेणार आहे आणि माझं ओझं कसं हलकं करणार आहे? म्हणजे बोलायचा अर्थ काय मला कळेल का एक्झॅक्टली? खर्चाची जबाबदारी वाटून घेते की मी. घर खर्च सगळं मी ऍडजस्ट करते, सगळं मी मॅनेज करते. ना तुझं डेबिट कार्ड मला दे, मी सगळं काही मॅनेज करते. खर्च बिलं वगैरे काय आणणं नेणं सगळं काही मी बघते. अजिबात टेन्शन घेऊ नको. सगळं काही मी व्यवस्थित हँडल करेल. डोंट वरी जानकी, तू फक्त मला कार्ड दे. तुझं बिलं खर्च सगळं काही मी बघेन आणि कम्प्लिटली जबाबदारी माझ्यावर असेल. तू फक्त डेबिट कार्ड देऊन टाक. तिला आणि अवंतिकाला कळतच नाही की शर्वरी काय करते आणि डायरेक्ट मागून मागितलं काय डेबिट कार्ड. कोणतीच जबाबदारी घेतली नाही तिने, स्वयंपाक नाही, घरकाम नाही, डायरेक्ट डेबिट कार्डच मागितलंय तिने. की म्हणते वंश त्याची गरज नाहीये, मी सगळं करतेय मॅनेज, नका तुम्ही काही करू. पण त्याचं गरज कशी नाही, गरज आहे की. थोडं तुझं काम हलकं होऊन जाणार ना. सतत कामाच्या ताणाखाली असते, सतत तुला टेन्शन असतं, असं कसं? तू सुद्धा जबाबदारीतून मुक्त झाली पाहिजे की नाही. त्यामुळे दे तिला थोडीशी कामं वाटून, करेल ती पण. का तर खूप घाबरलेली असते की आता करायचं काय. इने जर कार्ड घेतलं तर पैसा लंपास. मित्र भोळी असते आणि या भोळेपणाचाच फायदा बरोबर शर्वरी घेत असते. तिने तिला फूस लावली की तू तिला कार्ड माग आणि जबाबदारी मला दे. मित्र म्हणते की तुला तिला द्यायलाच लागणारे डेबिट कार्ड, सगळ्या जबाबदाऱ्या देऊन टाक तिला. सगळ्याचा हिशोब ठेवेन किती. तणाव असतो ना, म्हणून चिडचिड होते ना तुझी. मग ही चिडचिड कमी करायला नको का? त्यासाठी देऊन टाक तिला. काय असेल ती सगळं बघेन. सुमित्रा जानकीच्या मागेच लागलेली असते. तिला डेबिट कार्ड देऊन टाक. तुझ्या जबाबदाऱ्या तिनं ओळखल्या, माझ्या लक्षात आलं नाही, पण तुझ्या जबाबदाऱ्या हलक्या कराव्या, ओझं हलकं करावं यासाठी ती मदत करते. तिने पुढाकार घेतलाय, त्यामुळे तू डेबिट कार्ड बिंदास देऊन टाक. मान्य आहे मला, नानांनी 1 रुपया सुद्धा कोणाला देऊ नको असं सांगितलंय, पण तू कुठे पैसे देते? तू तर कार्ड देते ना, कुठे कोणाच्या नावावर प्रॉपर्टी करायला लागलीय. सध्या डेबिट कार्ड तर द्यायचंय तुला, देऊन टाक तू. आता ठरलंय जानकी, सगळ्या जबाबदाऱ्या शरू सांभाळणार, तिला कार्ड देऊन टाक बरं तू. ही सुमित्रा काय थांबायचं नावच घेत नसते. कार्ड देऊन टाक म्हणून मागेच लागलेली असते. सुमित्रा अजिबात ऐकायला तयार नसते आणि जानकी आता अडकलेली असते. तिला नाही म्हणता येत नाही आणि नाही म्हटली तरी ही सुमित्रा म्हणते नाही देऊन टाक बरं. खूप खुश झालेली असते की तिला माहिती एकदा कार्ड आलं की सगळा पैसा काढून घ्यायचा आणि फरार व्हायचं. खूप टेन्शन आलेलं असतं. वंशांना कार्ड देऊन टाकते. हा म्हणते देते म्हणाली, मग घेऊन ये की कार्ड. कशाला उभी येते ते, जा आण तेवढं कार्ड. ती म्हणते म्हणजे अगं कार्ड देते म्हणाली, मग द्यावा लागेल ना. मग जा तुझ्या रूम मध्ये कुठे असेल घेऊन ये की, दे की. अरे वंश, तुम्ही ऐकून तर घ्या. असेल तर देईन ना. कार्ड नाहीच तर तुम्हाला कुठून देईन मी? कार्ड नाहीच आणलंय मी. ऑनलाईन सगळं ट्रान्झॅक्शन चालतं, कार्ड वापरायची गरज कुठे? त्यामुळे मी कार्ड वगैरे काही वापरतच नाही. कार्ड तर नाहीच आहे, सगळं मोबाईलवर बघते मी व्यवहार. मग कार्ड कसं देऊ शकते ना मी? तरी गप्प बसलेली असते जानकी. डायरेक्ट म्हणते माझ्याकडे कार्डच नाहीये. आता कुठे रिलॅक्स झालेली असते थोडीशी अवंतिका. नाही तर अवंतिकाला इतकी भीती वाटत असते, चोराच्या हातात जर कार्ड पडलं की पैसा पळाला की. प्लीज, जोरात बोलते की ओरडून बोलते. टिंगल करतेस काय ग? कार्ड नाही असं कसं म्हणतीये तू?
कार्ड असायलाच हवंय. का म्हणाली ना डेबिट कार्ड द्यायला तयार आहे, आता लगेच एका मिनिटात म्हणते की कार्ड नाहीये. अहो नाहीये माझ्याकडे कार्ड, मग कसं देणार मी? अकाउंटला पैसे ट्रान्सफर करून टाक की सगळेचे सगळे. करता येते ना मला, तुम्ही समजून घ्या की. बिल मध्ये अट घातली ना त्याच्याने माझा पैसा कुठेच जात नाहीये, आहे तसाच येतो. त्यामुळे डोंट वरी शरू वंश, मी कितीही प्रयत्न केला 1 रुपयाही बाहेर निघू शकत नाही. ऑनलाईन काहीच ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीये, तुम्ही समजू शकताय प्लीज. शर्वरी जे काही मागत असते जानकी डायरेक्ट नाही म्हणून मोकळी झालेली असते. ती म्हणते नाही मी ना कार्ड देऊ शकते, म्हणजे माझ्याकडे कार्ड नाहीच आहे आणि ऑनलाईन तर अजिबात मी पैसे ट्रान्झॅक्शन करू शकत नाहीये. तशी अटच घातली आहे ना, करणंही योग्य वाटत नाही. नानांनी शेवटची इच्छा होती ना विल मध्ये मांडलेली, त्यामुळे मला नानांना दुखवायचं नाहीये, त्यांच्या आत्म्याला शांती लाभायला हवी आहे ना. त्यामुळे नाही नाही, मी काहीही झालं तरी काहीच करू शकत नाहीये. ही शर्वरी बरोबर तोंडावर पडलेली असते, डायरेक्ट पैसा मागायला लागलेली असते. जानकी बरोबर तिला गुंडाळते आणि नाही असं सांगून मोकळी होते. सुमित्रा खरंच भोळी असते, लगेच जानकी जे बोलली ते ऐकायला लागते. हो हो, जानकी अगदी बरोबर बोलते, यांची शेवटची इच्छा होती ना, मग त्यांना दुखवायचं नाहीये, नाही कुणालाही पैसा द्यायचा नाहीये. बरोबर बोलली जानकी, तुझं म्हणणं पटतंय मला. जानकी आणि अवंतिका एकमेकींना खुणावतात की बरं झालं एकदाच कटवलं हिला. आता मात्र शर्वरीचं तोंड बघण्यासारखं झालेलं असतं, असं तिने तोंड केलेलं असतं. अरे बापरे, जणू काही जानकीला खाते की काय, इतकं रुद्र अवतार तिचं तोंड झालेलं असतं. तिने बरोबर ही शर्वरी कटवलेली असते, पण शर्वरी आता जानकीकडे रागाने बघायला लागलेली असते. तिला माहिती ही जानकी दिसते तेवढी साधी नाहीये, हिने बरोबर मला कट लावलाय. तिकडे निवांत झोपलेला असतो, मस्त खातो पितो आणि यांच्याकडे घर जावाई झालाय तर आराम करत असतो. आता ही शर्वरी तनतन तनतन करत आलेली असते. तो मस्तपैकी पसरलेला असतो, त्याच्या अंगावर धावून जाते राहुल. तो डचकतो आणि उठतो. काय ग शर्वरी, काय झालंय, एवढी काय किंचाळतीये? पैसे मिळण्यासाठी एवढी धडपड करते आणि तू मस्त घोरत पडलाय रे, जराही काही लाज वाटत नाही का राहुल? जरा तरी काही मदत कर की. म्हणतो अगं झोपलं कुठे मी, नुसतं पडलो तो होतो, नव्हतं झोपलो मी. बोल बोल काय झालंय? शर्वरी म्हणते एवढी धडपड करते मी आणि तुझं काय रे, काय ग प्लॅन फ्लॉप झाला. आणि राहुल आता हसलेला असतो, माझ्यावर हसतोय म्हणजे तू माझी टिंगल करतोय, मी वेडी आहे का माझी टिंगल? अगं नाही ग शरू, तू खाली बस बरं, निवांत बस, तुझी टिंगल कशाला करेल मी. तू काय झालंय ते तर सांग. अरे मी त्या जानकीला म्हटलं की तुझं भार हलका व्हावा, तुझं टेन्शन कमी व्हावं म्हणून तुला मदत करते. तुझं डेबिट कार्ड दे, आजची बिलं काय असेल खर्च सगळं बघते की मी डेबिट कार्ड मधनं. डायरेक्ट मला म्हणाले की डेबिट कार्ड मी वापरतच नाही. तिच्यासमोर तोंडावर पडले की मी. आता राहुल म्हणतो शरू बोलताना जरा विचार करून बोलत जा की, काय बोलतोय काय नाही बोलत ते जरा विचार करून बोललीस की अशी तोंडावर पडणार नाही ना सारखी सारखी. म्हणजे तू मला शहाणपणा शिकवणार, आता कसं वागायचं काय वागायचं राहुल, तू मला ज्ञान शिकवणार का? अगं बाई तसं म्हणत नाहीये, पण जानकी वहिनी किती चॅप्टर आहे माहिती ना आपल्याला. मग तिच्यासमोर वागताना जरा विचार करून बोलत जा वागत जा. आणि तू आधी शांत हो. मी शांत होणार नाहीये, काही झालं तरी मी काय शांत बसत नसते. आणि सगळ्यात महत्वाचं मीही शांत बसणार नाही जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही. या घरातलं कोणालाच मी शांत बसू देणार नाही. मी माझे पैसे मिळत नाही तोपर्यंत मीही स्वस्त नाही आणि घरातलं कुणी स्वस्त राहणार नाही, यासाठी लक्ष देणार, यासाठी कायम तमाशा करत राहणार. चिड करतीये मी आहे ना, काहीतरी डोकं वापरूच की आपण. डोंट वरी, रिलॅक्स. करणार आहेस ग तू, जास्त विचार करू नको, मी आहे ना, मी सगळं हँडल करतो. फोन दे ग इकडे. विसरली ना, हो आणते मी, मग थांब 1 मिनिट. तो मी काय करतो आता तू बघतच राहा, फोन बाहेर आहे ना, बाहेरच असू दे, तू बघ आता मी काय करतोय. आता राहुल नवीन खेळ खेळणार असतो. शर्वरीला कळतच नाही की राहुल काय डोकं वापरणार आहे, पण राहुलची जेवढी बुद्धी आहे तेवढंच डोकं वापरणार असतो, कारण त्याची रेंज तिथपर्यंतच असते. मित्र बाहेर बसलेली असते हॉलमध्ये आणि तिथे शर्वरी फोन विसरून गेलेली असते. त्या फोनवर आता लगेच फोन आलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते शरू फोन वाजतोय ग. म्हणते आई उचल फोन, काय म्हणणं कोण आहे काय बघून तर घे. सुमित्रा म्हणते कोण बोलतय, हॅलो. तिकडून राहुल म्हणतो तुझा बाप बोलतोय मी. बोलूच शकत नाही ना तुझा बाप म्हणून, कारण तुझा बाप तर गेलाय देवाघरी, त्याची वाट लागली ना. तुझ्या बापाचे बाप बोलतोय. सुमित्रा म्हणते कोण बोलताय, आणि ही काय भाषा झाली का बोलायची, काय बोलताय जरा काही कळतंय का? ए म्हातारे गप्प बस, वसवस करू नको. शर्वरीला फोन दे, चल शर्वरीला फोन दे, शहाणपणा करू नकोस, दे त्या शर्वरीला फोन. ए शर्वरी किती मुदत हवी आहे ग तुला, पैसा हवाय म्हणजे हवाय मला कोणत्याही परिस्थितीत. प्लॅन केला म्हणून इतके दिवस शांत होतो, पण बस आता काय शांत बसत नसतो. पैसा हवाय म्हणजे हवाय आणि पैसा मिळवण्यासाठी आम्ही काहीही करू शकतोय. तुझी मुदत आता संपली. फोन ऐकून आता सुमित्रा खूप घाबरलेली असते आणि तो राहुल तिकडून काहीही बोलत सुटलेलं असतो. तू लग्न केलंय, सेटल झालीये म्हणे, सगळंच विसरली म्हणल्यावर पैसे विसरले की काय? पैसे आमचे द्यायला लागणार बरं, आमचा पैसा काहीही झालं तरी द्यायचा आहे म्हणजे द्यायचा आहे. म्हणतो मजा बिजा मारणं बंद करायचं आणि आमचे पैसे ठेवायचे. खूप वेळ झाला आणि खूप वेळ दिला, आता पैसा सगळ्याच्या सगळा हवाय, नाही तर आम्ही काय करू ना बघ तू. पर्यंत पैसे जर नाही मिळाले तर दुसऱ्या नवऱ्याला पण विसरून जात, त्याला सुद्धा संपवून टाकेना, संध्याकाळपर्यंत तो सुद्धा राहणार नाही.
आता सुमित्रा इतकी घाबरलेली असते, इतकी घाबरलेली असते, म्हणते असं काही करू नका, तुम्हाला सगळा पैसा मिळेल, पण प्लीज असं काही मारामारी करू नका आणि ही भाषा वापरू नका, मिळतील तुम्हाला सगळे पैसे, शब्द आहे माझा. तर आता जानकीला आवाज येत असे, खूप घाबरलेली असते. जानकी जानकी जानकी, तू जानकी लवकर बाहेर या. काय ड्रामेबाज असते, ड्रामा करायला लगेच बाहेर आलेली असते. जानकी सुद्धा आलेली असते. आई तू एवढी का घाबरली, काय झालंय? जानकी म्हणते आई काय हो, का आवाज दिला, का तुम्ही एवढे घाबरले? की तुम्हाला आवाज दिला मी, का नाही आली? हो आई आले की, बोला की. शरू तुम्हाला म्हणालीस की फोन उचल म्हणून मी फोन उचलला, पण तो फोन उचलल्यानंतर भयान असं ऐकलंय मी. काय झालंय आई, सांग की. घाबरलेली असते सुमित्रा, इतकी घाबरलेली असते. कोणाचा फोन होता माहिती का? त्या पैशावाल्यांचा फोन होता, त्या गुंडांचा, आणि ते काहीही बोलत होते. तिच्या समोर हे मुद्दाम नाटक चाललेलं असतं. तुला जो माणूस पैसे मागतोय त्याचा फोन होता. आता ही शर्वरी फार घाबरल्याचं नाटक करते. म्हणजे काय, त्याने परत पैसे मागायला सुरुवात केली. कसं करू मी, कुठून पैसे देऊ मी? पण ते शरू टेन्शन घेऊ नको, पैसे देणारच आपण. आता ऋषिकेशला फोन कर आणि पैशांची बंदोबस्त करायला लाव. काही करून पैसा द्यायचाच आहे आपल्याला. उद्या पैसे पाहिजे, कुठूनही जमा कर, पण पैसे आणून दे. की म्हणते करते मी फोन, तुम्ही जरा शांत व्हा बरं, एवढं टेन्शन घेऊ नका, तुम्ही निवांत राहा, मी करते त्यांना फोन. मला सांगता का काय झालंय? माणसांचा फोन आला होता का? शर्वरी फार आता नाराज झालेली असते, मासूम चेहरा करते की जेणेकरून बिचारी दिसायला पाहिजे ना. दिली होती काही? शर्वरी म्हणते अर्थातच धमकी दिली असेल म्हणून ते एवढी घाबरलीये ना. कळते ना, जे सुमित्राने बोलायला हवं ती शर्वरी कशी सगळी भाषा बोलतीये. आई तो माणूस काय म्हणाला जरा नीट सांगतीस का? घाबरू नको तू, काय म्हणालाय ते सांग. तुझं मी आले नाही तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला म्हणजे राहुलला सुद्धा मारून टाकतील असं म्हणाले ते डायरेक्ट. सॉलिड नाटक करत असते, वा घाबरलेली असते, रडवेली झालेली असते. आई मी काय करू आता, राहुलला सुद्धा त्यांनी मारून टाकलं तर मी काय करू, कोणाच्या आश्रयाने जगू? आई तूच सांग मी काय करू ग, मला काही सुचत नाहीये, मी काय करू आणि कसं करू मला सांग बरं. हे लोक मला अजून सुद्धा आनंदाने सुखाने जगू देत नाहीये, माझ्या माघारी आहेच. तूच सांग आई मी काय करू म्हणजे मी निवांत अशी जगू शकतेय, संसार करू शकतेय. ते लोक माझे काय पाठ सोडत नसतात, जोपर्यंत त्यांना पैसा मिळत नाही तोपर्यंत ते मला काय सोडणार नाहीये. शर्वरी ड्रामेबाज असते आणि एक नंबर असा ड्रामा तिने रंगवलेला असतो. सुमित्रा तिच्या देशात अडकत जात असते आणि फार इमोशनल होत असते. जानकी शांतपणे विचारते मला कळतच नाहीये हे सगळं काय चाललंय नेमकी. अचानक इतक्या दिवसांनंतर फोन कसा, मध्ये कधीच काही कॉन्टॅक्ट नाही, काय नाही, आणि अचानक फोन सुरू झाले म्हणजे जरा वेगळं वाटत नाहीये का? नक्की फोन जेन्युइन होता की हे पण नाटक आहे फोनचं? खोटा कॉल, फ्रॉड कॉल होतं का पैसे मिळवण्यासाठी? जानकी डायरेक्ट शर्वरीला बोलूनच टाकते. जे काळजी वाटते म्हणून विचारते बरं आई, वाईट असं गैरसमज वगैरे करून घेऊ नका. तरी गडबड आहे आई, इतक्या दिवसानंतर त्या लोकांचा फोन येणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही काळजी करू नका, माझ्या पद्धतीने बरोबर मी हँडल करते. लगेच आता ऋषिकेशला फोन लावलेला असतो. ऋषिकेशला जानकी सांगते की शर्वरी वंशांना पैशांसाठी ज्या माणसाचा फोन यायचा ना त्या माणसांचा पुन्हा फोन आलाय. आता फार अवघड झाले सगळं. नाही मिळाले तर राहुलला मारून टाकेन म्हणे. म्हणतो काय, हे काय ऐकतोय मी? हो आत्ताच फोन आला होता, मी तुम्हाला फोन केला ऋषिकेश म्हणतो बघतोय मी. आई आता फोन बंद झालेला असतो. आई तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल बघा, पैशांची व्यवस्था होणार आहे ना, सगळं काही मॅनेज होईल बघा. आता वर्ण ऐश्वर्या येत असते, तिने ऐकलेलं असतं की आजच पैशांची व्यवस्था होणार आहे. रिलॅक्स फील करते की पैसे मिळणार. ऐश्वर्या आता रागाने बघायला लागलेली असते, जानकी एवढी मोठी रक्कम देते शर्वरीला. माहिती की आता शांत झालेले असतात आणि जानकी इतकं टेन्शन येतं. जानकी आता तिथून निघून गेलेली असते. की आता किचन मध्ये आलेली असते. ऐश्वर्या कॉफी बनवत असते. जानकी हळूहळू म्हणते ऐश्वर्या शर्वरी वंशांवर जरा सुद्धा विश्वास नाहीये, सगळा ड्रामाच चालला, विषय वाढत चाललाय, काहीतरी हिचा कारनामा आहे, पैसे घेऊन पळून जायचं की काय असं चाललं. बरं कोणाचा आहे ना तो शोधून काढायला हवंय. बोलत असतात तेवढ्यात काय शर्वरी येते पाणी प्यायच्या निमित्तानं. वहिनी तुला नाही इलाज म्हणून दादाला फोन करायला लावला, पैशाची मागणी करायला लागली, बरोबर झालं का ग? तुला कशाला त्रास होईल सांगा बरं? द्यावे लागतील ना, म्हणून तुला त्रास होणारच ना ग. इतक्या कोते मानाची नाहीये मी. तुमचा जीव जर वाचणार असेल तर पैसे काय चीज आहे? देऊ द्या की पैसे. तुम्ही जर वाचणार असणार, सुखी होणार असाल तर पैसे केले तर काय हरकत आहे? त्याच्याबद्दल गैरसमज करताय. आपण पैसे देऊच या आणि सगळ्या संकटातून तुम्हाला सोडूच या. मला समजावू, जाऊ दे मरू दे, नाही समजावते कोणा. ते बरं बाई बरं, नको समजवायला जाऊ. बरची चॅप्टर असते ही शर्वरी आणि ऐश्वर्या कामाला लागलेले असतात. ही नेमकी पैसे कोणत्या नंबरवर मागते आणि खरंच पैसे मागितले की हिचाच ड्रामा आहे हे बघायला लागलेले असतात. पैशांच्या प्लॅनचा भाग आहे आणि बरोबर त्या सगळ्यांनाच अडकवण्याचा प्रयत्न करताय. राहुल आणि शर्वरी आता बेडरूम मध्ये असतात आणि मस्त एन्जॉय चाललेला असतो. काय ऍक्टिंग केली, काय ड्रामा केलाय, सॉलिड सॉलिड सॉलिड. राहुल तू काय डोकं वापरलंय, खरंच फोनची तर कमालच होती. बरे काय घेतो गुंडा ऐकला होता डायलॉग, पण माझ्याच घरात गुंडाई पहिल्यांदाच बघितलंय मी. वेगळ्या आवाजात गुंडाच्या स्टाईल मध्ये बोलला रे तू. वा वा वा, कमाल कमाल झालो इम्प्रेस. आता लगेच हा राहुल परत त्याचा आवाज काढून बोलायला लागलेला असतो. आपण ऐसाही बात करताय, पैसा मागणं होतो ऐसाही बात करताय, काय मारू दे, क्रेडिट बिडिट घेऊ दे.
दोघं फुल एन्जॉय करत असतात. त्यांना माहिती आहे आता पैसा मागितलाय म्हणजे मिळणार म्हणजे मिळणारच, आणि पैसा मिळाला की त्यांना इथून लगेच पळून जायचं असतं. ते घ्यायचंच आहे आणि फक्त एक्स्ट्रीम टॅलेंटचं क्रेडिट आहे आणि आपण घेणार म्हणजे घेणार बरं. तर आणि राहुल खूप खुश असतात की पैसा मागितलाय आणि पैसा मिळणार आहे. इतका आनंद झालेला असतो त्यांना आणि त्याचीच चर्चा चाललेली असते, त्याचंच प्लॅनिंग चाललेलं असतं. मग तो कसं आहे ना शरू, जिथे तू कुठे कमी पडणार ना तिथे मी उभं राहणार म्हणजे राहणार. आपण दोघे सारखेच आहोत ग. एकमेकांना साथ द्यायची, सावरायचं. तू थांबलीस की मी सुरू होणार, मी थांबलो की तू सुरू व्हायचं. कळतंय का? तरच आपला प्रवास चालू राहणार आहे. आपल्याला थांबायचं तर नाहीच आहे. समजी क्या? शर्वरी म्हणते समजी समजी. एन्जॉय करत असतात. म्हातारीला वेड्यात काढलंय, जानकीला वेड्यात काढलंय आणि जानकीने लगेच ऋषिकेशला फोन लावून पैसाही मागितला. दोघं जण इतके खुश झालेले असतात की जणू काही पैशांची बॅगच हातात पडलीये. इतकं प्लॅनिंग प्लॉटिंग चाललेलं असतं त्यांचं की कमालीचं. मुळात म्हणजे त्यांनी हा ड्रामा केलाय ना बाहेर, त्यावर त्यांना फार गर्व असतो. बिचारा ऋषिकेश घाबरलेला असतो, लगेच काम सोडून घरी आलेला असतो. शरू 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 आवाज द्यायला लागलेला असतो. तो हॉलमध्ये असतो. शरू बाहेर ये, शरू बाहेर ये. याने आता पैसे बॅग भरून आणलेले असतात. काही करून बहिणीला वाचवायचं असतं, बहिणीच्या नवऱ्याला वाचवायचं असतं. गच्च बॅग भरून ऋषिकेशने जेवढा पैसा आहे तेवढा सुद्धा आणलेलं असतो. आणि ऐश्वर्या सुद्धा आलेले असतात तेवढ्यात. शर्वरी, अवंतिका सगळेच आलेले असतात. आता सुद्धा आलेलं असतो. काय झालं दादा, तुला पैशांची गरज होती ना, बघ मी पैसे आणलेत. अजिबात काळजी करू नको, सगळे पैसे आणलेत मी. करोड रुपये घेऊन आलोय, तू अजिबात काळजी करू नको, सगळ्याच्या सगळा पैसा दिलाय मी तुला. शर्वरी आणि राहुलचे डोळे असे मोठे मोठे झालेले असतात की 7 करोड रुपये तेही आयते साहित्य यांना मिळणार असतात. सोनं घेतलेलं असतं जानकीचं आईचं. आता हे 7 करोड रुपये परत सौमित्रने 1 करोड रुपये दिलेले असतात. एवढा सगळा कोटीने पैसा आलेला असतो या शर्वरी आणि राहुलकडे. यांना आता तो पैसा घ्यायचा असतो ना, एका रात्री तिथून पळून जायचं असतं. जानकी, ऐश्वर्या, अवंतिका तिघींनाही जाम टेन्शन आलेलं असतं की 7 करोड रुपये या शर्वरीच्या हातात द्यायचे म्हणजे किती मूर्खपणा आहे. पैसे द्यायचे त्यांना इथे बोलवून घे, माझ्या हाताने मी सगळ्यांचे पैसे मिटवतो. करोड आहेत, तुला 7च हवे होते ना? नाही, तेव्हा तेवढे द्यायचे होते, पण आता ऍक्च्युली बाकीच्या लोकांना सुद्धा काही द्यायचेत ना. 7 करोड रुपयामध्ये काय होतं? अमाऊंट आहे खरं तर, ती खूप अमाऊंट आहे. ते किती पैसे हवेत सांगा, एकदाच आकडा काय तो सांगून टाका परफेक्ट. 12 करोड हवेत ना. मी दागिने दिले, आईने दागिने दिले, सौमित्र भाऊजीने 1.5 करोड रुपये दिले, ते मिळून 7 करोड झाले. आता हे 7 7 7 14 12 पेक्षा जास्त झालेत की. तुमचं काम तर व्हायलाच पाहिजे, अजून कशाला हवेत पैसे? 14 करोड रुपयांचं काय करणार? एवढं झालेत की तुम्हाला हवे तेवढे 14चे 14. त्यापेक्षा जास्तच पैसे मिळालेत की तुमच्याकडे. आता एवढ्या पैशांचं काय करायचंय? कुठे जायचंय? जेवढे हवे त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले असं मला म्हणायचंय. म्हणतो शरू, वहिनी बरोबर बोलताय, जास्तच पैसे झालेत ना. शरू काही बोलायच्या आधीच राहुल मध्येच बोललेलं असतं. जितकी अमाऊंट द्यायची लोकांना तेवढी तर कंप्लीट झालीये ना, आता काय टेन्शन आहे तुला? माझंच कॅल्क्युलेशन मध्ये काहीतरी गडबड झाली, गोंधळ झाला. बरोबर आहे, झालेत पैसे, जेवढे हवेत त्यापेक्षा जास्त झालेत. बरं का? जानकी म्हणते नाही असू द्या, काय हरकत नाही. म्हणतो ज्यांना पैसे द्यायचे त्यांना देऊन टाक, एकदाच बोलव आणि सगळ्या संकटातून मोकळी हो. एवढी बॅग आता शर्वरीच्या ताब्यात देत असतो ऋषिकेश. जानकीला इतका राग येत असतो, इतका राग येत असतो. चोराच्या हातात सत्ता देतोय हा ऋषिकेश, तरी सुद्धा काही करू शकत नसतं. दादा थँक्यू सो मच. आता नाटकं करायला सुरुवात करते. पैशांची बॅग घ्यायला जवळ 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 यायला लागलेली असते. त्या पैशांना हात लावणार तेच जानकीने ते बॅग उचललेली असते. मात्र शर्वरीच्या हातात ते पैसे जाऊच देत नाही. जानकीने मध्येच ती बॅग पकडलेली असते आणि हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार आपण थोडक्यात बघूया. जानकी म्हणते खूप मोठी रक्कम आहे, हे पैसे आपण लॉकरमध्ये ठेवले पाहिजे. मोठी रक्कम आहे, घरात ठेवायला नको आणि रिक्स तर अजिबात घ्यायला नको. म्हणतो शरू, हे जानकीचं म्हणणं पडतंय. आपण एवढं मोठं रक्कम घरात नाही ठेवू शकत आहे, आपण हे बँकेतच ठेवलेले सेफ राहणार आहे. ने गुंड हायर केलेले असतात, गुंड आलेले असतात शर्वरीला आणि आईंना मारायला. जानकी म्हणते सोडा त्यांना, आवाज कमी करा नाही तर यांचा आवाज कायमचा संपून टाक. जा आतमधून पैसे घेऊन ये. जानकी म्हणते पैसे? गुंड पैसे घेतात आणि पळून जातात. राहुल आणि शर्वरी उड्या मारायला लागलेले असतात. फायनली आपला प्लॅन सक्सेस झाला, पैसे आपल्याला मिळालेत. उड्या मारत असतात आनंदाने राहुल आणि शर्वरी, नाचत असतात बेडरूम मध्ये. सगळं काही ऐकलेलं असतं आणि जानकीच्या सगळंच लक्षात आलेलं असतं. राहुल आणि शर्वरीने मिळून हा ड्रामा केला फक्त आणि फक्त पैसे मिळवण्यासाठी. जानकीला इतका राग आलेला असतो. आता राहुल आणि शर्वरी नाटक करताय आणि सगळ्यांनाच फसवताय, हे जानकी सगळ्यांच्या समोर आणू शकणार का? आणि शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांना कळणार का? हा जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.